तुमची पुरणपोळी फाटते का? मग फक्त 5 मिनिटे द्या. आज ही ट्रिक दाखवणार आहे की प्रत्येक पुरणपोळी मऊ, फुगलेली आणि परफेक्ट बनेल. नमस्कार, आज आपण बनवणार आहोत पारंपरिक मऊ आणि तोंडात विरघळणारी पुरणपोळी. या व्हिडिओमध्ये पुरण कसे परफेक्ट शिजवायचे, पीठ किती मळायचे, पुरणपोळी न फाटता कशी लाटायची आणि छान फुगवायची या सगळ्या टिप्स मी शेअर करणार आहे. शेवटी नाजूक तुपासोबत वाढलेली गरम पुरणपोळी नक्की पहा. आणि चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. शिजवलेली डाळ कढईत घेऊन मी त्यात टाकलेला आहे गूळ, मीठ आणि सुंठ बडीशेप पावडर. आता ही सर्व मिक्स करून व्यवस्थित बारीक करून घ्यायचे. गॅस हा मंद आचेवर ठेवायचा, जास्त गॅस वाढवायचा नाही. तर अशा प्रकारे आपले पुरणाची डाळ मस्त शिजलेली आहे. आता आपल्याला हे पुरण चाळणीतून चांगलं दळून घ्यायचं आहे, म्हणजेच बारीक पुरण काढायचं आहे. तर अशा प्रकारे सर्व डाळ व्यवस्थित नीट शिजवून घेतलेली असते आणि मस्त पुरण बनते. डाळ परफेक्ट शिजली पाहिजे, अजिबात डाळ निबर नाही राहिली पाहिजे. तर हे पुरण असं आपण दळून घ्यायचं. आता असे पुरण दळल्याने खूप छान पुरणपोळी होती आणि मऊ लुसलुशीत पोळ्या बनतात. अशा प्रकारे या ठिकाणी मी सर्व पुरण दळून घेतलेलं आहे. तर एकदम मऊ आणि खमंग आपलं पुरण झालेलं आहे. तर तुम्हाला दाखवते मी, पहा किती छान झालेलं आहे. या ठिकाणी मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे. तर याला तेल लावून आपण मसाज करून घ्यायचा, म्हणजे पीठ मऊ होते आणि पुरणपोळ्या फुटत नाहीत आणि फाटत नाहीत अजिबात. लाटताना पण फाटत नाहीत आणि फुगल्यावर फुटत नाही, अशी पोळी छान बनते. आता छानसा गोळा बनवून घ्यायचा, गोल वाटी तयार करून घ्यायची आणि त्यात थोडंसं पुरण भरून घ्यायचं. जेवढं भरायचं म्हणजे पुरणपोळी जेवढं बसेल तेवढंच भरून घ्यायचं बसवून. अशा प्रकारे वरून तोंड व्यवस्थित दाबून घ्यायचं, म्हणजे पुरणपोळी फाटणार नाही. आता हलक्या हाताने मस्त पोळी लाटून घ्यायची. कडा लाटून घ्यायच्या पुरणपोळीच्या, मधून अजिबात लाटायचं नाही. पुरणपोळी मग छान होत नाही आणि फुगत पण नाही व्यवस्थित. बघा किती छान आपली पुरणपोळी लाटली गेलेली आहे, कारण की आपण पुरण चांगलं बनवलं होतं आणि पीठ पण छान मळलेलं होतं. आता गॅसची फ्लेम जास्त ठेवायची, म्हणजे पुरणपोळी कडक होत नाही. तवा जास्त तापलेला असला तर पुरणपोळी छान फुगते. बघा किती छान पोळी बनलेली आहे आपली. तेल जास्त लावायचं पोळीला, काय होत नाही, पुरणपोळी छान मऊ बनते. डाएट वगैरे असेल तरी काही एकदा पुरणपोळी एकच खातो ना आपण, पुरणपोळी कुठे जास्त खातो, त्यामुळे जास्त तेल लावून मस्त बनवायची, मऊ होते. या ठिकाणी सर्व पुरणपोळ्या अशा प्रकारे लाटून घ्यायच्या आहेत. चला तर आपण आता आमटीची तयारी करू. एका पातेल्यात तेल गरम करून घ्यायचं, त्यात टाकायचं जिरा, मोहरी आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा. कढीपत्ता वाळलेली पाने म्हणजे आपली हिरवी पाने घ्यायची, पण धुतलेली असेल तर पानं कोरडी करून घ्यायची, तेल उडते. अशा प्रकारे कढीपत्ता छान हिरवागार टाकून घ्यायचा आणि मस्त फोडणी द्यायची आमटीला. आणि इथं मी कांदा आणि खोबरं, लसूण भाजून घेतलेला मसाला होता, तो टाकून देत आहे आता आमटीत फोडणीसाठी. आता हे चांगलं कडू द्यायचं. नंतर यात टाकायची हळद. हळद टाकल्यानं लवकर आपलं मसाला उकडून निघतो. नंतर टाकायचं घाटी मसाला आणि आपला घरगुती लाल मसाला. कटी असतं व्यवस्थित परतून घ्यायचं. हे आता तेल सुटलेलं आहे, बघू शकता किती छान कलर आलेला आहे. तर या ठिकाणी डाळीचं जे उरलेलं पाणी होतं येळवणी, ते टाकून घ्यायचं. तर किती छान आमटी बनते बघा, उकळे आले आपल्या आमटीला. उकळे आल्यानंतर टाकायची कोथिंबीर. तर या ठिकाणी मस्त आपली खूप छान आमटी तयार झालेली आहे. किती छान कलर आलेला आहे बघा, एकदम कट आलेला आहे. आता बनवू आपण भजी. 2 कप बेसन पीठ घ्यायचं एका बाउलमध्ये, त्यात टाकायची कोथिंबीर. हिरवीगार कोथिंबीर जास्त टाकायची, जरा खूप छान लागते भाज्यात. टाकलेला उभा कांदा टाकून घ्यायचा.
आणि नंतर टाकायचं हिरव्या मिरचीचा कूट आणि हळद आणि मीठ आणि थोडासा खायचा सोडा टाकून घ्यायचा आणि ओवा पण टाकून घ्यायचा. मस्तपैकी असं याचं पीठ आपल्याला छान बनवून घ्यायचं आहे. जास्त पातळ नाही करायचं. थोडं थोडंच पाणी ओतून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. भज्याचं बेसन पीठ लगेच पातळ होतं, त्यामुळे पाणी जरा ओतताना थोडं व्यवस्थित सावधगिरीनंच ओतायचं. घट्ट गोळा बनवून घ्यायचा. भजी व्यवस्थित टाकता येतात आणि थोडासा आपण खायचा सोडा टाकलेला असतो, त्यामुळे भजी छानच बनतात, मऊ होतात. बघा किती छान आपलं पीठ झालेलं आहे. आता कढईत तेल गरम करायला ठेवायचे आणि सगळे भजी आपण थोडे थोडे या कढईत गरम तेल झालं की टाकून द्यायचं. भजी हलक्या हाताने व्यवस्थित सोडून द्यायचं. बघा किती छान भजी तळले जातात. अशा प्रकारे गॅस बंद आचेवरच ठेवायचा. जास्त स्पीड नाही ठेवायचं, कारण की भजी बाहेरून करपतात आणि आतून कच्चे राहतात, त्यामुळं कमी स्पीडवरच भजी तळून घ्यायचे. अशा प्रकारे बघा किती छान भजी आपले तळले जात आहेत. बघा किती छान कलर आलेला आहे भज्यांना. अशा प्रकारे सर्व भजी तळून घ्यायचे मस्त. आता या ठिकाणी मी दुसरा पण घाणा टाकून घेतलेला आहे आणि तळून घेत आहे. तर आमच्याकडे पुरणपोळीसोबत मेथीची भाजी सुद्धा बनवतात, म्हणून आता तव्यात मी थोडंसं तेल टाकून थोडासा लसणाचा फोडणी देऊन थोडीशी मेथी परतून घेत आहे, कारण की पुरणपोळी म्हणल्यावर आमच्यात मेथीची भाजी असते आणि नैवेद्याला पण असतेच. मंद आचेवर कांदा लसूण व्यवस्थित परतून घ्यायचा आणि थोडीशी मेथी हिरवीगार धुतलेली असते ते टाकून घ्यायची. मस्त परतून घ्यायची मेथीची भाजी. खूप छान लागते पुरणपोळीसोबत. पण थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकताना व्यवस्थितच टाकायचं. अशा प्रकारे या ठिकाणी आपली भाजी पण बनलेली आहे. थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून परत परतवून घ्यायची. मंद आचेवरच परतवायची. चला तर आता आपण पापड पण तळून घेऊया. कढईत तेल गरम केलेलं होतं भाज्याचं. आता यात टाकून घ्यायचे कुरडी झाल्यानंतर पापड तळून घ्यायचे. कुरडी बघा किती छान फुललेली आहे. तर आता गरम तेलात पापड पण टाकून घेऊ, आपण तळून घेऊ. अशा प्रकारे तर या ठिकाणी आपला पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक होत आलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि नक्की सांगा पुरणपोळीचा स्वयंपाक कसा बनवला आहे आणि कसा वाटला तुम्हाला आजचा रेसिपीचा व्हिडिओ. नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास परत एकदा सांगते, लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.